खेळण्याचा अधिकार सर्वांना आहे, मग तो सुदृढ असो वा दिव्यांग. दिव्यांग खेळाडूंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणता यावे या उद्देशाने खामगाव येथे भव्य जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे तब्बल 40 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर खामगाव तालुक्याला या स्पर्धाच्या यजमान पदाचा मान मिळाला असून ही स्पर्धा निवासी मूकबधीर विद्यालयात घेण्यात येत आहे. मैदानी स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंची चमकदार कामगिरी या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील विविध मूकबधीर विद्यालय व दिव्यांग शाळांमधील मुलामुलींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. धावणे, लांब उडी अशा विविध मैदानी स्पर्धांच्या प्रकारात या खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले. प्रत्येक क्रीडा प्रकारात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ज्या तालुक्यातील खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करतील त्यांना विशेष ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत निवड झालेले खेळाडू पुढे विभागीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 40 वर्षांनंतर स्थानिक स्तरावर होत असलेल्या या स्पर्धेसाठी पालकांचा उत्साह ओसांडून वाहत होता. सामान्य खेळाडूंप्रमाणेच दिव्यांग मुलेही उत्कृष्ट कामगिरी करू शकतात, हा सकारात्मक संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून समाजाला देण्यात आला. दिव्यांगांच्या स्पर्धा केवळ तालुका किंवा जिल्हा स्तरापर्यंत मर्यादित नसून त्या ऑलिम्पिक पर्यंत केल्या जातात. त्यामुळे पालकांनी आपल्या दिव्यांग पाल्याला घरात बसवून न ठेवता त्यांना मैदानात खेळण्याची संधी द्यावी असे आवाहन यावेळी आयोजकांकडून करण्यात आले. या ठिकाणी जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे मूकबधीर शाळा, दिव्यांग शाळामधले जे खेळाडू आहे, मुलं मुली, त्यांना या ठिकाणी सहभागी करून घेण्यात आलेला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये मैदानी स्पर्धाचे प्रकार आहेत. त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीयमध्ये येणारे खेळाडूंना या ठिकाणी पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यामध्ये जे तालुकाचे दिव्यांग खेळाडू प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक येणार आहे त्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या ठिकाणी या शाळेचे विद्यार्थी या जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये निवड झाल्यानंतर पुढील स्पर्धा विभाग, राज्यमध्ये ते सहभागीसुद्धा होणार आहेत. तसेच या खामगाव तालुक्यामध्ये मागच्या 40 वर्षानंतर ही दिव्यांग स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. या सर्व ठिकाणी क्रीडा शिक्षक, त्यांचे पालक, खेळाडू अतिउत्साहाने या ठिकाणी सहभागी होत आहे. आणि समाजामध्ये हा एक मेसेज आहे की स्वस्थ खेळाडू मुलगा खेळ खेळू शकतो, तसंच दिव्यांगसुद्धा खेळू शकतात. आणि दिव्यांगचे क्रीडा स्पर्धा हे तालुक्यापासून तर ऑलिम्पिकपर्यंत आयोजित केले जातात. तर समाजामधले प्रत्येक घटकाला क्रीडाचा लाभ आहे, क्रीडा क्षेत्राचा लाभ आहे. सर्व पालकांनी यावेळी मी एक विनंती करेल की सर्व पालकांनी आपल्या मुलांना, मुलं मुलगी कुठली असो, त्यांना क्रीडा क्षेत्रामध्ये आपण अवश्य सहभागी करून घ्यावं, जेणेकरून ते राज्य, राष्ट्रीय पातळीवर देशाचं नाव लौकिक करणार.